नमस्कार मंडळी, आज मी चाललो आहे दादरला. कशासाठी ते बघूया. आज आहे कार्तिकी एकादशी, त्यासाठी मी आलो आहे दादर येथील विठू माऊलीच्या मंदिरात. तर चला बघूया. स्वामींच्या मठाजवळून हाकेच्या अंतरावर हे विठू माऊलीचे मंदिर आहे. कार्तिकी शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कारभार स्वीकारतात असे मानतात. त्यामुळे हिला देवोत्थानी देव उठी एकादशी असेही म्हणतात. तुळशी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात. पंढरीच्या विठुनामाचे स्मरण करण्याचा या नावाने उपवास करण्याचा हा दिवस असतो. मंडळी, तुम्ही देखील विठू माऊलीचं दर्शन घ्या आणि जर तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.